शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांच्या जीवनाची खरी कसोटी सुरू झाली. काही काळ संघर्षाचे दिवस आले, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांच्या मनात एक स्वप्न होतं, लोकांना हसवायचं, आनंद द्यायचा आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करायची. सोशल मीडियाच्या दुनियेत त्यांनी आपलं पाऊल टाकलं. यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर छोटे छोटे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. नाना नावाचं एक विनोदी पात्र त्यांनी तयार केलं. नाना कधी फिटर बनायचा, कधी गारेगारवाला, कधी किडनॅपर, तर कधी गावातला साधा भोळा माणूस. हे छोटे व्हिडिओ लोकांना फार आवडले. आकाश बापकर वाईन्स या यूट्यूब चॅनलवर लाखो लोक जोडले गेले. हळूहळू सर्किट नाना हे नाव लोकांच्या तोंडी बसलं. लोकप्रियता वाढत गेली आणि सर्किट नाना हा एक ब्रँड बनला. फक्त ऑनलाईनच नाही, तर प्रत्यक्ष लोकांशी संवाद साधायचा विचार त्यांनी केला आणि त्यातून जन्म झाला सर्किट नाना लाईव्ह शोचा. या शो मध्ये आकाश बापकर थेट प्रेक्षकांसमोर आपल्या विनोदी शैलीत विविध पात्र साकारून लोकांना खळखळून हसवतात. त्यांच्या संवाद शैलीत साधेपणा आहे, पण त्याच वेळी टाइम